इस बार देखा जाए हिंदी कमेंट्री लेके आपकी सेवा के लिए अमित जी मात्रे पेंजोहा से बिलोंग करता हूं, आपकी सेवा के लिए हाजिर हो चुका है। दोनों टीमों ने एक एक मैच जीती हुई है। काव्या 11 वीगर टीम के जो कप्तान है प्रतीक माड़ी और यहां धड़ा के बाद मेरे टीम के कैप्टन है रोहन पाटिल, इनके बीच ये मुकाबला है। पीली जर्सी वाले खेलेंगे पिंक जर्सी वाली के साथ और अंपायर की भूमिका इस बार ड्यूटी निभाते हुए हमारे एक बेहतरीन अंपायर रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर जिनका दबदबा है ऐसे हमारे संतोष दादा चौधरी साहब मैनम सिरडोल से बिलोंग करते हैं और हमारे पेन तालुका के लोकप्रिय खिलाड़ी उस जमाने में इन्होंने क्रिकेट के लिए काफी शानदार योगदान दिया है। आज चाहे रसायनी में होंगे लेकिन गांव जो हो जाता है वो महत्वपूर्ण होता है। हमारे पेन तालुका की आन बान शान है। विशाल पाटिल सर जो मौजूद है, जब भी कलम्बोली में पहले रहते थे तो उनके पास वो उनके दोस्त सभी आते थे, मजा थी विशाल भाई, लेकिन जमाना अब गया है। लेकिन जब गुजरे हुए जमाने की जब याद आती है तो बड़ा मजा आता है। लेकिन हम चलते हैं मैदान के अंदर इस आंख को देखा हाल बताने के लिए सिग्नल दे रहे चौधरी साहब और निकेश गढ़ के गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए स्ट्राइक के ऊपर खेले प्रकाश भोईर और प्रथमेश फड़ के नॉन स्ट्राइकर एंड पे पहली गेंद और इस बार गैप टूटी हुई है। गोली की रफ्तार से गेंद चली गई है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। खूबसूरत चौवा प्रकाश भोईर ने धड़ाकेबाज 11 मेरे टीम का भी खाता ओपन स्कोर 4 के घर में। दूसरी डिलीवरी निकेश गढ़गे की इस बार मिड ऑन दायरे के अंदर लेकिन फंबल हुए थोड़े से। स्ट्रोक अच्छा था लेकिन क्षेत्ररक्षण उतना अच्छा देखने को नहीं मिल चुका है, मगर सिंगल मिलेगा और सिंगल के साथ धड़ाकेबाज 11 मेरे टीम का स्कोर आगे बढ़ता है 5 के घर में। 12:24 दोनों टीमों ने एक मुकाबला जीता है। पहली दफा गेंद को खेलेंगे प्रथमेश फड़ के। नेक्स्ट डिलीवरी और फुल लेन की गेंद मिड ऑन पकड़ लिया। इसी के साथ लगभग देखा जाए या शानदार तरीके से कैच को लपक लिया है मिड ऑन के क्षेत्र में और पहला झटका धड़ाकेबाज 11 नेरे टीम को बैक टू द डगआउट जा रहे बल्लेबाज या प्रथमेश फड़ के 0 रन बना के। तो इस बार पहला विकेट गिरता हुआ धड़ाके बाद मेरे टीम को झटका। पांच पे के स्कोर पहुंच चुका है। नए बल्लेबाज पहुंचे हैं। बैट्समैन इज नेम वन डाउन बैट्समैन करणपुर जी। गड़गे को सफलता मिली है और एक बार फिर से बैक टू द बॉलर खेला है लेकिन अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ लिया। बड़ी अच्छी गेंद थी, पैड और बैट के बीच में इस गेंद को फेंका था लेकिन जैसे अंदर आने वाली गेंदें काफी खतरनाक होती, उसी तरह से इस बार देखा जाए निकेश जी गड़गे इन्होंने इस गेंद को फेंका था। 5 पे स्कोर रुका हुआ है 1 विकेट के नुकसान पे। प्रतिज्ञा जी शेलके और कांचन पालकर थोड़ी सी बातचीत कर रहे हैं कि क्या प्लानिंग शाम को बताने का है। आखिरी इस ओवर की 2 गेंदें शेष है और ये पकड़ना चाहिए मिड ऑन। क्या पकड़ेगा? अरे भाई साहब ज्यादा आत्मविश्वास गड़बड़ करता है, ध्यान में रखिए। एक क्या सही पकड़ दिया। ये लड्डू तो क्या थी, इतनी हार्ड भी नहीं थी लेकिन जानबूझकर तुमने छोड़ा नहीं, इसका मैं इस्तकबाल करता हूं। कोई भी खिलाड़ी जानबूझकर छोड़ता नहीं लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं। थोड़े निराश हो गए मिड ऑन फील्डर मयूर जी फड़ के। आसान कैच थी, अगर पकड़ ले तो दूसरा कहते कि रिप्ले में भी देख सकते हैं आप। ये देखिए आ गई थी झोली में लेकिन ये झोली से नीचे गई है। 6 पे स्कोर प्रकाश के लिए। नेक्स्ट डिलीवरी इस बार ऑन साइड का खेला है, ऑफ साइड के ऊपर खिलाड़ी मौजूद था लॉन्ग। इस बार मिड ऑफ के क्षेत्र में
कोई रन नहीं है, कैप्टन खुद थे। और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है। निकेश गड़गे ने सुंदर यहाँ देखा जाए गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। हमारे महादेव गड़गे साहब इनके भाई के लड़के हैं और उनके आंखों के सामने निकेश गड़गे ने सुंदर ओवर फेंका है। 6 रन खर्च किए और एक सफलता हासिल किया। तो पहले ओवर की समाप्ति के बाद धड़ाकेबाज 11 नेरे टीम का टोटल स्कोर पहुंचा है 6, 1 विकेट के नुकसान पे एक ओवर के बाद। नहीं, लेकिन कहते हैं ना कि इतनी लोकप्रियता एक गाने से मिले थे, लेकिन इस संसार में किसी का भरोसा नहीं दोस्तों, ऊपर वाले का बुलावा कब किसी को आ जाएगा। तब तक कहता हूं ना कि जब तक जिंदा है तब तक प्रेम से रहिए, वरना प्रेम में रहना है। नहीं बल्लेबाज गेंदबाज आ चुके हैं मनीष जड़े। निकेश गड़गे ने सुंदर ओवर फेंका है। हाँ, नहीं तो प्रेम में रहना है। उसके बाद वो हार भी डालेंगे, बोलेंगे अच्छा था जल्दी चला गया। लेकिन काम ऐसा करो दोस्तों, दुनिया में आए हुए तो काम ऐसा करो, क्योंकि कबीर जी ने कह दिया था जब हम पैदा हुए तो दुनिया हंस रही थी और हम रो रहे थे, लेकिन काम ऐसा चल के कराओ कि दुनिया हमारे लिए रोएगी और हम हंस हंस के इस दुनिया से चले जाएंगे। 6 पे स्कोर। मनीष जड़े आए गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए। सामने बल्लेबाज है करणपुर जी जो 1 रन पे खेल रहे और 5 पे प्रकाश भोईर खेल रहे। और ये नहीं नहीं नहीं, यार सबमिट करो और मामला क्या होगा पटेल साहब। लेकिन यार रन चुरा लिया। चतुराई देखिए, स्टंपिंग जरूर स्टंप को बिखेर दिया था, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे हुए, मगर मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और थ्रो हुआ और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 7 के घर में। 7 के घर में 50 गांव प्रीमियर लीग का नेरे दुंदरे विभाग का यह आयोजन नियोजन साल पहला है, लेकिन अभी तक 5 गेंदे शेष है। मनीष जले कोटे का पहला और यह पावर प्ले दूसरा है। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है और जोरदार हिट कर दिया, सामने लगा दिया है। क्या चौवा होने की संभावना है, मिलेगी इस गेंद के ऊपर। विशाल पाटिल जी इशारा दे रहे, 4 रन दीजिए। बिल्कुल, आजकल का जमाना ही इतना फास्ट है, इंटरनेट का जमाना है, कौन किसी से कहां से भी बातचीत करेंगे। इसलिए भोसले सर देखिए थोड़ा सा यह स्क्रीन के ऊपर बिजी है। रन तो बन चुके 11। नेक्स्ट और ये चिवाल बहुत ही सुंदर डिलीवरी। गेंद को देखो, हमारे प्रवीण दुगाड़े जी कहते हैं ना कि देखो जानो और परखो। हमला करना है गेंद तो गेंद के टप्पे के देखो, टप्पा कहां पड़ रहा है वो महत्वपूर्ण है। अच्छी बॉल थी बाबूशाह। 11 पे स्कोर और कहीं लंबा 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 छक्का और पिच गेंद को देखिए, लंबन सीमाने का बाहर आसमान को छूने के लिए 100 वाइज बार देखा जाए छक्का आया। जी को महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र भूषण से उन्हें सम्मानित किया, लेकिन 17 पे स्कोर। प्रकाश भोईर लाइन में आए हुए हैं। मनीष जले की ये गेंद और ये गई, ये भी घर में गई गेंद कहने के लिए ग्रामस्थों को आओ देखने के लिए। धड़ाकेबाजी और नेरे टीम का सलामी बल्लेबाज की सलामी पारी देखने के लिए।
किया है भोईर ने। आखिरी गेंद शेष और इस बार फंसने की संभावना है, ऊंचाई नहीं है, लंगोन पकड़ लिया। क्या मैंने शुरू में कह दिया एलिवेशन नहीं था, लेकिन ठीक ठाक संपर्क कभी नहीं हुआ था इतना मजबूती का, लेकिन लॉन्ग के क्षेत्र में लिया कैच मनीष जले ने। जानदार शानदार तूफानी पारी खत्म होती हुई प्रकाश भोईर की, और तालियों से इस बार देखा जाए स्वागत कर रहे हैं उनके समर्थक। तर खऱ्या अर्थाने दमदार फलंदाजी केली। प्रकाश एक सिनियर क्रिकेटर आहे। आज धडाकेबाद नेहरी क्रिकेट संघाचा आम्ही जर आपण विचार केला, नेतृत्व प्रतिनिधित्व करतो, परंतु मोह क्रिकेट संघाचा दायित्व सातत्याने यशस्वीरित्या धुरा सांभाळणारा हा क्रिकेटर। तर आम्ही जर आपण विचार केला उजव्या बाजूच्या सेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात माऊली कंस्ट्रक्शन सुकापूरचे, खऱ्या अर्थाने माऊली ग्रुप माऊली प्रसाद कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा आमचे मित्र चंद्रकांत दादा पोपेटा जे सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून हे जे आपल्याला सामनावीर जे गौरव चिन्ह आहे खऱ्या अर्थाने सामनावीर ते त्यांच्या माध्यमातून सर्व सामनावीर इथे सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। चंद्रकांत दादा तुमचा मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू, कारण निश्चित स्वरूपात असं म्हटलं जातो की त्यांचे पिताश्री आदरणीय हरिभक्त परायण श्री चाऊशेठ पोपेटा साहेब ज्या प्रकारे समाजामध्ये योगदान देत असतात, मग राजकीय क्षेत्र असो किंवा वारकरी सांप्रदायिक क्षेत्राला योगदान आहे, तसं त्यांच्या सुपुत्रांचा सुद्धा योगदान आपण पाहत असतो। प्रतीक माली आए इस बार ऑन साइड के ऊपर खेल दिया, टिप्स करने कंपायर के बगल से गेंद चली गई है दूसरे के लिए, लेकिन शुरू में तैयार नहीं थे। नेक्स्ट बैट्समैन रोहन पाटिल मैदान के अंदर गए। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर था 23, और इस बार देखा जाए 2 विकेट के नुकसान पे, लेकिन अभी स्कोर बन चुका है 24 2 विकेट के नुकसान पे। कैप्टन कोटे का पहला और पारी का यह तीसरा ओवर लेके प्रतीक माली काव्या आइलैंड विकेट टीम की, और इस बार दिशा दी गेंद को। इस बार मिडल और लेग स्टंप के ऊपर ये गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया है और सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 25 के घर में। 25 जून 1932 को कर्नल सी.के. नायडू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला, और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में। और गेंद जाएगी लग रहा है, लेकिन उतना बढ़िया क्षेत्ररक्षण, तारीफ करना पड़ेगी लॉन्ग ऑफ फील्डर की, मगर बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में 2 रन इकट्ठा किया, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 27। ये पंखे बंद क्यों हो गए, ऐसा है क्या? अरे वो लाइट और वो कभी जाएगी किसी को कुछ पता नहीं। 27 स्कोर 2 विकेट के नुकसान पे। नेक्स्ट डिलीवरी, और ये किनारा लगा है, लेकिन वो फासली बॉल मारो नहीं रे, इधर इधर रन होने, लेकिन बड़ी अच्छी चतुराई दिखाने गए थे। निशाना विकेटों के ऊपर परफेक्ट लगाने के लिए बचपन में थोड़े कंचे भी खेलना पड़ते जाते, जिसे हम गोटी मिनिम कहते हैं, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। 27 पे स्कोर रुका हुआ है। 24 इवेंट की हमारी ये पूरी टीम, विवेक जी भी मौजूद है, देखिए टकटकी से देख रहे, इस साल इतनी कमाई होगी, हिम्मत ही नहीं यार। और अच्छे लेकिन लेग स्लिप के ऊपर खिलाड़ी तैनात है वहां, इस बार देखा जाए कोई रन नहीं है, दोनों स्लिप के ऊपर गेंद चली गई, 5 स्लिप है, लेग स्लिप है उसके ऊपर, लेकिन रन लेने का कोई बल्लेबाजों को मौका नहीं मिला है। टीम का स्कोर रुका हुआ है 27 यानी कि 27 के घर में। प्रतीक माली की इस ओवर की आखिरी गेंद शेष। यस, पानी तैयारी के साथ रही है इस गेंद के बाद। 27 स्कोर। देखिए स्लो ओवर गेंद परिवर्तन वाली, जाकर गेंद बाउंड्री के ऊपर टकरा गई, थोड़ी उछाल थी इस गेंद को, पहले फ्लाइट जैसी आई, उसके बाद टप्पा पड़ने के बाद जाकर गेंद इस बल्लेबाज के शरीर के ऊपर टकरा गई, लेकिन कोई रन नहीं। कैप्टन का ओवर अच्छा साबित हुआ है प्रतीक माली का। 4 रन देके उन्होंने सफलता हासिल नहीं की, लेकिन पैनापन वाला ओवर साबित हुआ है, और पानी की मांग मैदान के अंदर इस बार देखा जाए पानी खिलाड़ी पिएंगे, बातचीत जरूर जारी होगी, लेकिन 3 ओवर के समाप्ति का आप देख सकते हैं यहाँ धड़ाकेबाज 11 नेहरू टीम का स्कोर है 27 2 विकेट के नुकसान पे। तब तक हम चलते हैं एक बार फिर से डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए।
मास्टर आपण पाहतो काव्या 11 क्रिकेट संघ. आम्ही जर आपण विचार केला काव्या 11 क्रिकेट संघाचं संघ मालक म्हणून प्रतिनिधित्व पाहतो आपण. या स्पर्धेची संकल्पना ज्याने खऱ्या अर्थाने संकल्पनेचं इवलेचं रोप लावलं आणि त्याचा वेलू आपण आता गगनावर नेण्याचं काम सर्व खेळाडू सर्व क्रिकेट रसिक करत आहेत. ते सुनीलदादा पाटील यांचं पुन्हा एकदा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. इथे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू जो 50 गाव प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर अर्थात प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट्स अर्थात मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीराचा जो खेळाडू खऱ्या अर्थाने मानकरी ठरणार आहे त्याच्यासाठी ॲक्टिवा आपण इथे पाहतो टू व्हीलर्स जे आम्हाला या स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहे ते सन्माननीय बिंदासभाई ठोंबरे अर्थात अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र दलवी साहेब जे विद्यमान आमदार आहेत अलिबाग विधानसभा त्यांचे ते निकटवर्ती म्हणून खऱ्या अर्थाने ओळखले जातात आणि बिंदासभाईंच्या माध्यमातून आज या स्पर्धेला ॲक्टिवा पुरस्कृत करण्यात आलेले आहे. शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख पद हे त्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या ते वाटचाल करत आहेत. पुन्हा एकदा बिंदासभाई ठोंबरे तुमचं आम्ही सुनीलदादा पाटील त्याचबरोबर नामदेव शेठ जमदाडे आणि आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक इथे जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. हाँ बिल्कुल धन्यवाद. तो इसी बीच हमारे एक रावा गांव के बेहतरीन रिवर्स स्वीप के शानदार खिलाड़ी वैभव जी टावरी इनकी धर्मपत्नी और हमारी भाभी जी इनका आज बर्थडे है तो भाभी जी आपको ढेर सारी शुभकामनाएं हम देते. तुम जियो 1000 साल, साल के दिनों 50,000 यही हमारे अर्जू साईं बाबा के चरणों में. धन्यवाद. तो चलते हैं हम इस बार देखा जाए मैदान के अंदर से तीसरे बॉलर है उमेश, चौथे बॉलर चुके उमेश कर्णुक जिनकी ये गेंद डॉट चली गई है. नेक्स्ट डिलीवरी फुल टॉस, परिणाम एक ही हुआ है, गेंद चली गई अंतरिक्ष यस बैंक मैक्सिमम डीप फाइनल के ऊपर. छत्रपति जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पवन खिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची. अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला 50 गाव नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम. अच्छी गेंद इस बार जड़ में डाली हुई थी और बढ़िया कैच, क्या बहुत ही सुंदर कैच को पकड़ लिया कैप्टन जो इस बार देखा प्रतीक माली ने नीचे गिर गए, डाई लगाई और सुंदर कैच को लपक लिया. बैट्समैन वापस रोहन पाटिल 7 रन बना के देख रहे एक जमाने के हमारे पेन तालुका की अनबान शान वैभव टावरी, लेकिन क्रिकेट के ऊपर उनका ज्यादा प्रेम होता है. नए बल्लेबाज दीपक का भस्मा आए हैं और ड्राइव देखने को मिल चुका है. गेंद चली गई गैप में, 1 रन चुना है, दूसरे के लिए भागने जा रही है. इसी के साथ इस बात का दूसरा रन पूरा कर दिया. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में खूबसूरती के साथ तालमेल चल रहा है और क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है. 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 35 यानी कि 35 के घर में. धन्यवाद. इथे वारकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री ढोंडू भगत यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आपले सर्व सहकार्याने स्टेजवर यायचे आहे. और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर खेला, एक चुराए दूसरे के लिए जा रहे हैं और इसी के साथ ये थ्रो आते समय खराब से थ्रो. 2 रन मिलेंगे बैट्समैन या दीपक भस्मा को.
और 2 रनों के साथ आप देख सकते धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर आगे बढ़ता है 37 के घर में 3 विकेट के नुकसान पे। करण इस बार जो बल्लेबाज है पोर्ची वो व्यक्तिगत मेरे हिसाब से खेल रहे हैं 5 रन पे। दीपक भास्मा इस बार स्ट्राइक के ऊपर, छोटे कद के खिलाड़ी हैं। उमेश कर्णुक की नेक्स्ट डिलीवरी, अरे वाह भैया, सीधे बल्ले से काम नहीं जम चल रहा था तो टेढ़ा करने की क्या जरूरत थी। ये रिवर्स स्लिप का शॉट ही ऐसा है, बाइक गेटिंग को ऐसा ही वर्ल्ड कप में मोह आया। वो खेलने गए और उसके बाद परिणाम क्या हुआ, जिस लोगों ने उन्हें कंधों के ऊपर लिया था वो लोगों ने नीचे फेंक दिया। ये क्रिकेट है, लेकिन ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बन चुके 37, 3 विकेट के नुकसान पे 4 ओवर के समाप्ति के बाद। तो पारी का स्लॉग और डेथ और हनामारी का ओवर फेंकने के लिए यहाँ काव्य आइलैंड वीगर टीम के कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। तब तक के लिए हम विनती करते हैं यहाँ काव्य आइलैंड कप्तान को कि जल्दी चॉइस कीजिए और मैच को जल्दी शुरुआत कीजिए। दीजिए सुनील दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग। तो आखिरी ओवर शेष है साहिल पाटिल गेंदबाजी करने के लिए। हाँ, तो बिल्कुल इसी बीच स्कोर 37 के घर में रुका हुआ है। तो इसी बीच हमारे आदरणीय रूही जी भाभी जो हमारे नई मुंबई में पुलिस डिपार्टमेंट की ड्यूटी निभा रहे हैं, तो हमारे आदरणीय वैभव जी टावरी इनकी धर्मपत्नी है, तो उन्हें हम ढेर सारी शुभकामना देते हैं इस बार इस बर्थडे के लिए। तो उनका भी स्वागत है। गेंद चली गई है। इस बीच यहां पर कब क्या होगा, भागम भाग करो, चलो भाई साहब, अरे भाई साहब दौड़ो करो, रुक के कुछ फायदा नहीं। रन होने वाली थी, इसलिए क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है। इस बीच इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा धड़ा के बाद नेरे टीम का 39-39 के घर में। उनतालीस स्कोर। आखिरी 5 गेंदें शेष। अच्छी बॉल, बहुत ही शानदार डिलीवरी, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद को फेंका है, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क होने नहीं दिया साहिल पाटिल ने। 4 गेंदों का खेल शेष है इस आखिरी इनिंग के आखिरी ओवर की। पहली इनिंग चल रही है और एक बार फिर से पुल जरूर कर दिया है। पुल क्या होगा, सक्सेसफुल साबित नहीं हुआ। लिया टिप्स करने के ऊपर कैच और विकेट नंबर यहां देखा जाए मेरे हिसाब से 4था ड्रेसिंग रूम में डीजे। और नए बल्लेबाज जा रहे हैं किरण पाटिल। वापस आए बल्लेबाज रोहन पाटिल जो ना करण पोरजी, जिन्होंने 11 रनों की उम्दा पारी खेली अपनी टीम के लिए। आपके 11 गेंदों में 7 रनों की उम्दा पारी खेली है, लेकिन नए बल्लेबाज किरण पाटिल इस ओवर की 3 गेंदें शेष। साहिल राइट आर्म राउंड विकेट से, लेकिन इस बार याद देखिए और वाइड, तो 1+1 जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। वाइड है क्योंकि ज्यादा गेंद बाहर चली गई है, तो 2 रन मिलेंगे और 2 के साथ स्कोर पहुंचे 41, यानी कि 41। 4 विकेट के नुकसान पे धड़ा के बाद नेरे टीम का स्कोर। काव्य आइलैंड वीगर टीम टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला किया है और ये और पिच गेंद को देखिए, ऑन द पिक किया है, लॉन्ग ऑन सीमाना के बाहर गेंद अंतरिक्ष में गई है। 6 रन। स्कोर
अभी तक 2 गेंदे शेष है। 6 के साथ दीपक भस्मा पहुंचे 10 पे और इस बार हवा में, लेकिन कैच की संभावना, पकड़ लिया कैच। दीपक भस्मा चले 10 रन बना के डगआउट में और 47 रन पे 5वां विकेट गिरता हुआ धड़ाकेबाज नेरी टीम का। मेरे दुंगे विभा प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभा प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभा प्रीमियर लीग, मेरे दुंगे विभा प्रीमियर लीग। थँक्स विजय मास्टर. यानंतरची लढत असणार आहे लुझर विरुद्ध विपक्ष लुझर. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं ते हरिओम माऊली प्रसाद 11 क्रिकेट संघ सुकापूर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ असणार आहे शिवन्या स्वरांश 11 आदई. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बिल्कुल, तो आखिरी गेंद शेष है साहिल पाटिल की आखिरी ओवर की और नए बल्लेबाज पहुंचे आदित्य मोरे। आदित्य मोरे सामना करेंगे साहिल पाटिल के इस आखिरी ओवर की आखिरी गेंद का। स्कोर है 47 यानी कि 47, 5 विकेट के नुकसान पे धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर। एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर और 5 स्लीप ऑफसाइड के ऊपर दायरे के अंदर। ऑन साइड में एक लेग स्लिप है और बाकी खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात कर दिया कप्तान ने। आखिरी गेंद के ऊपर छोटा हेलीकॉप्टर बनाने का जरूर प्रयास किया था। मिड विकेट के ऊपर गेंद आ चुकी है, एक चुरा है, दूसरे के लिए भाग रहे, क्या थ्रो जाएगा, तब तक के लिए बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे और तीसरे रन लेने के चक्कर में आउट खिलाड़ी। देखिए क्या रन चुराया है और मगर 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ यह धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर पहुंचा है 49 और जीतने के लिए काव्या 11 विगर टीम को चाहिए 30 गेंदों में 50। तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं शुभेच्छा येतात या स्पर्धेला। आदय विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कुणालजी फडके साहेब बोनशेत यांच्या वतीने शुभेच्छा आल्या, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। कारण मयूर फडके बोनशेत गावचा खेळाडू तुम्हाला आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल। ते अर्थातच आदय विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कुणालजी फडके यांच्या वतीने शुभेच्छा। थँक्यू। चला टॉस साठी लगेच संपर्क साधा। हरिओम माऊली प्रसाद सुकापूर संघाचे कर्णधार आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवन्या स्वरांश 11 आदई संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा। चला सुशांत शेलके आणि नितेश केनी दोन्ही कॅप्टन्सना आम्ही विनंती करतो की आपण लगेच टॉस करण्यासाठी यावं। मागरू हॅलो, इथे हरिओम माऊली प्रसाद क्रिकेट संघ नितेश केनी आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वरांश लावण्या स्वरांश 11 आदई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे बघा। लुझर विरुद्ध लुझर अशी लढत असणार आहे, म्हणजेच याचा अर्थ पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं त्या दोन्ही संघांच्या दरम्यान ही लढत खेळवली जाणार आहे। आणि हा सामना मात्र जर या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीगमध्ये जर आपलं आव्हान जीवित ठेवायचे असेल तर महत्त्वाची ही लढत असणार त्यांच्या दृष्टीने। नक्कीच महागुरु, आता ही जी मॅच असेल ती अतिशय महत्त्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी। डू अँड डाय, करा नाहीतर मरा। सामना जर जिंकला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहाल, जर हारलात तर मात्र या स्पर्धेत तुम्ही अस्तित्व नक्कीच गमवाल। आमचे पंच देखील तुम्ही पाहता हिरामन भोसले सर, त्याच्यानंतर संतोष चौधरी सर, रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यांची तुम्ही मंगेश वाकडीकर सरांसोबत दमदार योगदान पाहिलं, आणि त्याच्यानंतर विशालजी पाटील सर रसायनी, या त्रिवेणी संगमांचा मी मनापासून आभार करतो। डीजे सानिया साऊंड सर्व्हिस नितीन, खऱ्या अर्थाने यांचा विचार केला तर आपण नेहमी दमदार योगदान राहिलंय। चला टॉस साठी दोन्ही संघनायक उपस्थित राहा। चला दोन्ही संघाचे कर्णधार या, जास्त उशीर करू नका। नितेश केनी आणि सुशांत शेलके, आज जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी काव्य 11 विगर सुनीलदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अतिशय दमदार। मागच्या मॅचमध्ये तुम्ही त्यांची गोलंदाजी भेदक तितकीच दर्जेदार फलंदाजी देखील पाहिलीत, परंतु आता या मॅचमध्ये 50 धावा बनवायचे आहेत, कारण दोन्ही विनर्समध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। एकीकडे धडाकेबाज 11 नेरे आणि पहिल्या दिवशी आपण विचार केला तर या सुपर 6 मध्ये जितू 11 जनमान नेरे संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय। परंतु पाहूया
आज मात्र कुठला एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल, कारण एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. परंतु आज तर नक्कीच चला लास्ट कॉल आदई आणि सुकापूर संघाचे कॅप्टन. परंतु जाऊया आपण कॉमेंट्रीमध्ये पुन्हा एकदा चेंजेस करू. रोशन तत्पूर्वी आपल्या सोबत महागुरू देखील आहेत. ऐकूया डीजेचे एक सुमधुर संगीत. का तुम्ही एमडी गडगे महागुरू आता करा कॉमेंट्री सुरू. हा गाणे ऐकायला भेटेल, तुम्ही दुसराच गाणे लाईट केला. थँक्यू. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. विनर टू विनर ही लढत पाहायला मिळते. लढत क्रमांक 3 काव्या 11 विगर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना धडाकेबाज 11 नेरे या दोन संघांदरम्यान इथे ही लढत पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे आमच्या समवेत जोडले जातील आमचे मोठे बंधू दीपकजी फडके विहिगर. ज्या ठिकाणी दीपकजी पहिल्या पूर्वार्धामध्ये 49 धावा धावपटलावरती पाहिल्या आणि या उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 30 चेंडून जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. जी सुरुवातीला फलंदाजी पाहिली या ठिकाणी प्रकाश भोईरने फलंदाजी खूप चांगली केली होती. प्रकाश भोईर बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला आणि चांगली गोलंदाजी काव्या 11 विगर संघाची आपण पाहिली. प्रकाश भोईर 8 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येचा देखणा खेळ ज्यानं साध्य केला. 2 षटकार 2 चौकाराच्या जोरावरती सलामीला आल्यानंतर सलामी कशी द्यायची याचं ज्वलंत उदाहरण प्रकाश भोईर मोहगावचा खेळाडू ज्यानं मनमोहित केलं. पहिल्या सामन्यामध्ये देखील या संघानं 46 धावा डिफेन्स केल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करीत असताना या 50 धावा वाचवल्या जातील का? पहिल्या सामन्यामध्ये काव्या 11 विगर संघाची फलंदाजी खूप चांगली झाली होती. ज्या धावा जमवल्या होत्या सर्वच्या सर्व धावा चौकार आणि षटकारांच्या पाहिल्या होत्या. नक्कीच हरिओम माऊली प्रसाद संघाला परास्त करत काव्या 11 विगर संघ इथे सामना खेळतो. तर एकीकडे शिवाज्ञा स्वरांश 11 अदई संघाला हरवत धडाकेबाज 11 नेरे संघाचं धडाकेबाज कार्य राहील आणि त्यात नंतर विनर टू विनर ही लढत मात्र पाहायला मिळते. गेम ऑन गेम स्टार्ट. संतोष चौधरी सरांचा इशारा येतोय. गेम ऑन 3, 2, 1 गेम प्ले. गेम ऑन. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुंदर पद्धतीनं खेळलाय. रिंगण मात्र तोडता आलं नाही. सिंगल पाहायला मिळते. खूप सुरेख गोलंदाज आदित्य मोरे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील लाभलंय. परंतु अमोल शेळकेचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळतोय. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय. परंतु प्रत्येक मालीचं क्षेत्ररक्षण आज पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृतिचषक बदलापूर स्पर्धेमध्ये आकाश तारेकरनं ज्या पद्धतीनं झेल पकडला होता, जमिनी लगत छलांग मारत काय झेल होता. प्रत्येक माली रफ्तार की गोली. खऱ्या अर्थाने आज त्याचा दिवस गाजतोय. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. ब्राडेड षटकार. हा ज्या पद्धतीने धावसंख्येचा घाटाची इथे चढाई करायची आणि या स्पर्धेचा 24व्या क्रमांकाचा फलंदाज चढतोय त्याने षटकारानं खातं खोललं. देखण्या पद्धतीची फटकेबाजी. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. पहिली सलामीची जोडी एकीकडे आपण प्रतीक मालीला पाहिलं, दुसरीकडे अमोल शेळके काय देखणी केली होती. पहिल्या लढतीमध्ये ब्लॉक हॉलचा मारा पाहायला मिळतो. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 रन्स इथे चपलाईने परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर आदित्य मोरे वाकडी गावचा खेळाडू. काय धमाकेदार असा खेळ राहिलाय ग्रामीणच्या माध्यमातून आदित्य मोरेचा. खूप चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगला चेंडू हा फेकला होता. कारण 2 चेंडूमध्ये 7 धावा जमवल्या. 10ची सरासरी या मैदानावरती माग नाहीये आणि त्या सरासरीच्या दिशेने वाटचाल करत असताना काव्या 11 विगर संघ. नक्कीच दीपकजी ही सरासरी पाहता एक चांगली अशी स्टार्टिंग पाहायला मिळते ती काव्या 11 विगर संघाची. ओहो, दिलशान स्टाईल फटका खेळायचं होतं. दिल जिंकायचं होतं. मन जिंकायचं होतं. परंतु नामुष्की ओढली गेली. एक हरवणारी खेळाडू आदित्य मोरेनं विकेट घेतलीये. कॅप्टन कुल प्रतीक माली बॅक टू द पवेलियन. पहिला दे धक्का.
देखण्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे झेलबादच्या स्वरूपामध्ये प्रतीक मालीला मात्र माघारी जावं लागलं. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं धनेश गवते बाद झाल्यानंतर या संघानं 20 धावा डिफेन्स केल्या होत्या. असं वाटलं होतं की सामना 12 चेंडूमध्ये 20 धावा डिफेन्स केल्या होत्या, म्हणजे गोलंदाजी या संघाची ताकद आहे. फलंदाजी काव्य इलेव्हन संघाची चांगली आहे, परंतु आता यावेळी प्रत्येक माळीला घाई करण्याची गरज नव्हती. धावा आल्या होत्या 9. नक्कीच अति घाई संकटामध्ये नाही, तेच तर आपण पाहिलं. संजू पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी 3 षटकारासाठी इथे 2000 रुपयाचा कॅश प्राइज खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणुशेठ मुंडे यांचे सुपुत्र सचिन दादा मुंडे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वाक्या बाते बक्षिसांची इथे मात्र खैरात पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य मोरे विक्रमादित्य अशी गोलंदाजी साकार करण्यासाठी 50 गाव प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू पाहू शकाल. कहाणी में ट्विस्ट, शतरक्षक सज्ज आहेत करण पोरजी झेल पकडतोय मिड टॉपला. झटका क्रमांक 2 काव्या 11 विगर टीमला. खेळाडू बाद होतोय संजय पाटील. बॅक टू द पवेलियन. दीपकजी फलंदाजांची पडझड पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळले होते. पहिल्याच बॉलवरती आपण सिंगल पाहिली, त्यानंतर उत्तुंग असा फटका पाहिला होता. प्रतीक मालीनं तिथे आपलं प्रतिबिंब उमटवलं होतं. दुसऱ्या चेंडूने षटकार पाहिला, त्यानंतर दुहेरी धाव आली आणि पाठोपाठ 2 विकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा आल्या होत्या, सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं असतं. 6 चेंडूमध्ये धावा 10 माग नाहीत. एखाद्या चेंडूवरती मोठा फटका आला तुम्हाला ॲव्हरेज मिळून जातोय, तशी फलंदाजी करावी लागेल. जी फलंदाजी आपण एक स्टार खेळाडू जर पाहिला तर योगेश पेनकरची आपण योगेश पवारची पाहतोय. अतिशय चांगला खेळ केला, तशा प्रकारची फलंदाजी करायची गरज आहे. मॅच दरम्यान तीक्ष्णपणे नजरा असणे ही गरजेची बाब आहे. हे पाहता आपण विकेट हॅट्रिकच्या कागारवरती ओहो तेज तर्रार आपण चेंडू पाहू शकाल. 5 शरीरयष्टी खूप कमकुवत पाहायला मिळते, परंतु तेज तर्रार चेंडू सफर करतो. आदित्य मोरे वाकडी गावचा हा कोहिनूर हिरा अतिशय हिरोपंथी गाजवतोय. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद फक्त धावा पाहायला मिळत आहेत. काव्या 11 विगर संघाच्या 9. नेरे दुंगरे विभाग प्रीमियर लीग, नेरे दुंगरे विभाग प्रीमियर लीग, नेरे दुंगरे विभाग प्रीमियर लीग, नेरे दुंगरे विभाग प्रीमियर लीग. 63 मास्टर यानंतरची लढत असणार आहे. एका बाजूला हरिओम माऊली प्रसाद 11 सुकापूर विपक्ष इथे आदय क्रिकेट संघाच्या दरम्यान जी लढत होणार आहे त्यामध्ये नाणेफेकीचा कौल शिवण्णे स्वरांश 11 आदय क्रिकेट संघाचे संघनायक सुशांत शेलकेने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहणार आहोत. हरिओम माऊली प्रसाद क्रिकेट संघ सुकापूर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर सामना यापुढील एक सामना परासर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माऊली प्रसाद 11 सुकापूर आणि शिवन्या स्वरांश 11 आदय संघासाठी राजेश मस्कर कोपरुली यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. खूप चांगला सामना रोशनी या ठिकाणी पाहायला मिळाला. 24 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये देखील निलेश पाटीलची गोलंदाजी खूप महत्त्वपूर्ण राहिली होती. 6 धावा खर्च केला होता षटकामध्ये. निलेश पाटीलचा आपण गाजावाजा पाहता गाव सुद्धा वाजा आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या लढतीमध्ये सादर केली होती. फक्त 6 धावा दिल्या होत्या निलेश पाटीलनं आणि या लढतीमध्ये सुद्धा तोच बाणा त्याला पेशकश करावा लागेल. जुना जाणता खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू निलेश पाटील वाजेगावचा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती फक्त सिंगल पाहायला मिळते. 2 गडी बाद 10 धावा धावपटलावरती. बॅटिंग मार्कवर अमोल शेलके तर एकीकडे पाहायला मिळत आहेत मयूर फटके. त्यांना चांगले फटके लगवावे लागतील. मयूर फटके फलंदाजी खूप चांगली करते. बोनशेत गावामधून प्रतिनिधित्व करत असताना आज गरज आहे काव्या 11 विकेट संघाला, कारण 2 फलंदाज 10 या धावसंख्येमध्ये बाद झाल्यात. पण निलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा फेकला या गोलंदाजानं. पहिला चेंडू खूप काही इम्पॉर्टंट असतो आणि तो इम्पॉर्टंट चेंडू सफर केला होता निलेश पाटीलनं.
राईट मोड द विकेटनं चेंडू सफर केला. रोहन पाटील नेरेगावचा खेळाडू, चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन. झटका क्रमांक 3 काव्या 11 विगर टीमला आणि खेळाडू इथे बाद होतोय मयूर फडके. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय दिनकर दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दिनकर पाटील बिगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर बिगर गावातील वारकरी सम्राटाच्या दृष्टिकोनातून एक ज्यांचा आदर सन्मान केला जातो त्या हरिभक्त परायण श्री धोंडू भगत बिगर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर बोंशत गावातील पुंडलिक फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. विहिगर ग्रामस्थांचे सुद्धा विशेष योगदान या स्पर्धेकरता पाहायला मिळतं. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. लढत चांगली होईल कारण 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. निलेश पाटील वाजेगावचा खेळाडू आपला दबदबा इथे प्रस्थापित करतोय. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 3 सज्ज असताना ओव्हर द विकेटने चेंडू सफर केलाय. पहा फलंदाजापासून थोडासा दुरावा पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये हनुमान फडकेची फलंदाजी पाहिली होती. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. या खेळाडूसाठी जर गोलंदाजी जर आपण पाहिली, निलेश पाटीलनं पूर्णपणे ऑफस्टिकवरती चेंडू फेकले गेलेत आणि ही ओळख आहे एक चांगल्या खेळाडूची. चांगली अशी रणनीती पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू चाणक्य पद्धतीनं या गोलंदाजानं सफर केलेत, परंतु आता बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. बॅटिंग मार्कवर हनुमान फडके, बलवान फडके खेळू शकतो. दीपक सर, नक्कीच त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि ते कार्य या ठिकाणी करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये जरी तुम्ही फलंदाजी चांगली केली होती, हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं. विनर टू विनर ही लढत पाहायला मिळते. ज्या ठिकाणी या उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 50 गाठायची आहे. अर्धशतक कंप्लीट करायचं आहे आणि हे तोडीत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी नामुष्की पाहायला मिळते. जे फलंदाज प्रत्येक मालीनं एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फलंदाज बाद झाला मयूर फडके आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आपण पाहिलं संजय पाटील. हे फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाल्यात. मिडल ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल कारण क्रिकेटमध्ये तुमचं 11 खेळाडूंचं योगदान खूप महत्वाचं आहे. योगदान खूप काही इम्पॉर्टंट असतं. एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्या पद्धतीने पडझड पाहायला मिळते. अगली पेशकश लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. विकेटचं पतन. झटका क्रमांक 4 काव्य 11 विगर टीमला. ती आखली. फलंदाजापासून सातत्यानं दूर चेंडू फेकले जातात. काय म्हणाल? मयूर फडकेला बाद केला त्यावेळी शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकलाय. हा चेंडू जर पाहिला थोडासा पुढे फेकला आणि त्यानंतर थोडासा बाहेर काढलाय चेंडू. म्हणजे फलंदाजाला बॅट घालण्यासाठी उत्साहित केलं आणि फटका मारण्याच्या नादामध्ये हनुमान फडके सारखा फलंदाज माघारी परतलाय. परंतु या संघाचा विचार केला तर उमेश कर्णुकला चांगली कामगिरी करावी लागेल. अमोल शेळके जो सलामीला फलंदाज गेलाय त्यावरती पूर्णपणे मदर असणार आहे. सिंगल डबल आली तरी चालेल, मोठे फटके आले नाही तरी चालतील कारण धावसंख्या जर पाहिली 20 चेंडू 40 धावा समीकरण महाग नाहीत, परंतु शेवटच्या षटकामध्ये सामना जाणं खूप गरजेचं असणार आहे. धडाकेबाज जिगरबाज शानदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेश पाटीलची. खऱ्या अर्थानं फलंदाजांच्या भावनेशी खेळतोय हा गोलंदाज, परंतु नव्या उमेदीनं फटकेबाजी करावी लागेल उमेशला. उमेश कर्णुक तेज तर्रा रफ्तार भरी पारी खेळणारा खानाव गावचा हा खेळाडू, त्याला मात्र तग धरून इथे खेळावं लागेल कारण बचेंगे तो लढेंगे हा लढवा या बाणा त्याला आजमावणं गरजेची बाब आहे. कारण 11 या धावसंख्येवरती 4 गडी बाद होत आहेत. ही धोक्याची घंटा आहे, खतरे की घंटी आहे, परंतु आता आक्रमकतेनं विचारपूर्वक खेळ साकार करावा लागेल काव्य 11 विगर टीमला. निलेश पाटील या षटकामध्ये 2 धावा खर्च आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. 5वा चेंडू फेकलेत. अतिशय चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण देखील तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न खूप चांगला त्या ठिकाणी चेंडू गॅदर केला. फेकी खराब आणि एक रन धावा सोडल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये उमेश कर्णुक अमोल शेळकेच्या माध्यमातून 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात.
थ्रो मात्र आपण चुकीचा पाहिला. ज्या ठिकाणी करण पोरजी जर बॅकअपसाठी आले नसते तर खूप साऱ्या धावा इथे खर्चिक होऊ शकल्या असत्या, परंतु या चेंडूगणी 3 धावा खर्चिक झाल्या आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा जाऊन पोहोचत आहे 4 गडी बाद 14. विजयाचा सौदा कुणाच्या वाटेला जाईल या ठिकाणी? 18 चेंडू आणि गरज असणारी 36 धावांची. 12ची सरासरी जी सुरुवातीला आपण पाहिलं ती 10च्या सरासरी धावा जमवायच्या होत्या रोशन पाटील. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर मात्र हा संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळालाय. येणाऱ्या षटकामध्ये हा मंगेश ठाकूरचं षटक आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केलं होतं मंगेश ठाकूरनं. माहिती पहा प्रसाद पाटील विगर अचूक गुणलेखन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 5 जर मॅचचा जर आलेख पाहिला तर पहिल्या 2 षटकांमध्ये धडाकेबाज 11 नेरे संघानं फलंदाजी दाखवत असताना टोटल 23 धावसंख्येची लयलूट केली होती, परंतु या 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा येणं कुठेतरी धोक्याची घंटा असावी की काय असं काव्य 11 विगर टीमच्या पूर्ण पाठीराख्यांमध्ये इथे पूर्णपणे स्मशान शांतता पाहायला मिळते. आता आकडेवारी इथे मोडावी लागेल. पहिलाच बॉल धमाकेदार हा फटका राहिलाय. रोहन पाटील चेंडूला जज करतोय. तात्काळ फक्त पाहायला मिळते ती सिंगल. बॅटिंग मार्कवर एकीकडे उमेश कर्णुकला पाहता तर दुसरीकडे अमोल शेलके जो अनमोल पारी खेळू शकतो तो नॉन स्ट्राईक येईल आणि या फलंदाजांना एक चांगली साजेदारी इथे साध्य करावी लागेल. पहा गोलंदाज निलेश पाटील कानमंत्र येतो मंगेश ठाकूरला, परंतु उमेश कर्णुकला चौकार आणि षटकांची आतषबाजी करावी लागेल. जी क्षमता या खेळाडूमध्ये खानाव गावामधून खेळतो ग्रामीण क्रिकेट. आज जर पाहिलं 50 गाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागेल आशा असतील या खेळाडूवरती. नक्कीच चांगलं भाष्य केलं, कारण अमोल चांगले सिंगल डबल घेऊ शकतो आणि चांगले मोठे फटके खेळू शकतो उमेश कर्णुक. आणि इथे व्हॉट एफर्ट, काय एफर्ट राहिलाय. धमाकेदार पद्धतीचे आपण फिल्डिंग पाहू शकाल. प्रथमेश तिथे सज्ज होते आणि चांगला असा एफर्ट आणि त्यानंतर हा षटकार. आता उमेश कर्णुकनं 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावर. प्रथमेश फडकेने चेंडूची अडवणूक केली होती, परंतु रोहन पाटीलला चेंडूला आतमध्ये ढकलणं गरजेची बाब होती. तिथे आल्या 6 धावा. आता समीकरणाकडे पाहायचं झालं तर 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे ती काव्य 11 विगर संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश ठाकूर कोपरोली गावचा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका, फ्लाइट टेक डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू जाईल सीमा पार. 1 चौका. केलं आपण पाहिला तर रोहन पाटील पकडू शकला असता, परंतु खूप चांगली फलंदाजी उमेश कर्णुकलाच करावी लागणार या सामन्यामध्ये, कारण अमोल सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केले. हा चेंडू जर पाहिला आपण निर्धाव जातोय. समीकरण पाहिलं येणारे चेंडू असतील 13 आणि गरज असेल ती 25 धावांची. पहा दीपकजी इथे पाण्यासाठी इथे मागणी केली जाते. जसं षटक समाप्त होईल तात्काळ ड्रिंक टाइम इथे पाहायला मिळेल. 5 जाग्यावरून फटका खेळणं उमेश कर्णुकला थोडंसं नामुष्की ओढली गेली, परंतु बदल आली ते दाखवणं गरजेचे बाब आहे. पुढे येत फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मंगेश ठाकूर चेंडूला जज करेल तोपर्यंत फक्त पाहायला मिळते ती 1 धाव आणि अशा रीतीने पहिल्या 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त. धडाकेबाज नेरे संघा विरोधामध्ये काव्य 11 विगर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 4 गडीबाज 26. आता 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं तर रोशन पाटील 27 धावा होत्या 3 षटकामध्ये
आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 23 धावा आपण पाहिल्या 22 धावा पाहिल्या म्हणजे 50 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच पहिल्या 3 षटकांमध्ये धडाकेबाज 11 नेरे संघाने 27 धावा ठोकल्या होत्या. इथे जर पाहायचं झालं तर इथे एक पाऊल कुठेतरी मागे पाहायला मिळतो, तो काव्या 11 विगर संघ जिथे धावसंख्या पाहायला मिळते ती 26. परंतु आव्हानाचा जर विचार केला 12 चेंडू 24 धावा बनू शकतात. 12 चेंडू 24 धावा जमवू शकतात, परंतु शिवन्या स्वरांश 11 आदई संघाविरुद्ध 12 चेंडू 20 धावा या संघाने रोखल्या होत्या. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. तीक्ष्ण धारदार गोलंदाजी जर दाखवली तर ही खेळपट्टी साथ देऊ शकते गोलंदाजांना. हा इतिहास स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पाहिलाय आपण. 15 चेंडू मध्ये 20 धावा डिफेन्स केल्या होत्या आदई संघाविरुद्ध. म्हणजे गोलंदाजी धडाक्याबाज नेरे संघाची चांगली आहे, पण तेवढी चांगली फलंदाजी उमेश कर्णूक मध्ये क्षमता आहे, ज्याने एक षटकार एक चौकार लगावले आपल्या बॅट मधून. त्याचं सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. नक्कीच जर गोलंदाजाने जिगरबाज असं कार्य केले तर इथे त्यांचा अश्वमेध पुढच्या दिशेने आरूढ होऊ शकतो असा इतिहास पहिल्या दिवशी पाहिलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. 12-24 समीकरण कोणाच्या हातामध्ये चेंडू संगणक सोपवेल? करण पोरजी. त्याने मागच्या सामन्यामध्ये 2 धावा देत 2 फलंदाजांना माघार पाठवलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली होती. सामन्याचा सामनावीर होता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल की उमेश कर्णूक पूर्णपणे या ठिकाणी चांगली कामगिरी करेल आपल्या संघासाठी. करण पोरजी खऱ्या अर्थाने या लढतीमध्ये त्याला किरणोत्सव टाकायचा आहे. मागच्या लढतीचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. ते नव चैतन्य ती नव ऊर्जा इथे प्रस्थापित केल्यानंतर या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बेधडक असा हा फटका. धडाकेबाज 11 नेरे संघाच्या विरोधामध्ये काव्या 11 विगर टीमचा हा स्टार खेळाडू उमेश कर्णूकच्या बॅट मधून 6 रन. क्या शॉट को खेल दिया है, चली गई, निकल गई और देकर गई 6. अरे रोको मत, ठोको. विजय पहा बॅटिंग मार्कवर उमेश कर्णूक. उमेशचा जर विचार केला व्यावसायिक दृष्ट्या तो कमी प्रॅक्टिस करतो, परंतु जो जेव्हा खेळतो तेव्हा खेळी चांगली असते. नक्कीच नेहमी त्याचा खेळ चांगला फलला या संघासाठी. परंतु येणारे चेंडू असतील 11 आणि 18 धावांची गरज आहे. खूप चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि चांगला कमबॅक करावा लागेल करण पोरजीला. मागच्या लढतीमध्ये उमेशनं 2 चेंडूंमध्ये 12 धावा ठोकल्या होत्या. 2 षटकार राहिले होते आणि तीच ऊर्जा प्रस्तावित करत या लढतीमध्ये सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळतो. पहा इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव पाहायला मिळते. विशाल पाटील सरांचा इशारा येतोय. पहा या लढतीमध्ये विशाल पाटील सर रसायनी, त्यानंतर संतोष चौधरी सर शिडोन नामांकित पंच इथे या दरम्यान पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा विचार केला 11 चेंडू जिंकण्यासाठी 18, परंतु आता 10 चेंडू 17 हे समीकरण इथे पाहायला मिळेल. अलाउन द कार्पेट मिड ऑनला चेंडू जाईल. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु पाहायला मिळेल ती सिंगल. एक धाव इथे मिळते. अशाच पद्धतीची गोलंदाजी साकार करावी लागेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 9-16चं समीकरण आहे. खूप चांगला फटका. त्यानंतर सिंगल डबल अमोल शेळकेने चांगली स्ट्राईक रोटेशन केले. उमेश कर्णूकला स्ट्राईक दिले. मोठे फटके खेळतोय हा फलंदाज आपल्या संघासाठी. 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्रीय चेंडूमध्ये पोहोचेल का? पण क्षेत्रीय चेंडूमध्ये पोहोचला नाही राकेश पाटील आणि त्या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी. खूप चांगली रनिंग बिंडू विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. 36 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज माघारी. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करीत असताना तुम्हाला धावसंख्येचा कॅल्क्युलेशन घेऊन पुढे चालावं लागतंय. एखादा चेंडू डॉट आला की तुमच्यावरती मानसिक दडपण होतोय आणि ते दडपण झुगारून तुम्हाला कामगिरी करावी लागेल. नक्कीच दडपणाच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हावं लागेल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय मॅच इथे घडली जाते. अलाउन द कार्पेट लॉंग ऑनला रोहन पाटील चेंडूला जज करतोय. फक्त पाहायला मिळते ती 1 धाव. थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीची खेळी पाहायला मिळते. 5 चेंडू 7 या धावसंख्येवरती खेळताना आपण अमोल शेलकाला पाहिलं तर दुसऱ्याकडे 10 चेंडू 21 धावसंख्येवरती खेळतो उमेश कर्णूक खानावचा खेळाडू. आता समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर
नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता, तो ताज कोण राखेल? विगर की नेरे? 7 चेंडू 13. अब क्या होगा तेरा? ओहो, सुरेख सुरेख चेंडू झालाय. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू 13. 6 चेंडू 13 धावा. आता मात्र दोन्ही संघाच्या प्रेक्षकांच्या मध्ये धगधग वाढली असेल. थोडं स्पीडअप करायचे. 12:55 पहिला चेंडू फेकला गेलाय. थँक्स दीपक आणि रोशन. आपण इथे पाहतो मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वर्गीय हरिभक्त पारायण श्री सुरेश बुवा शेलके पाली यांच्या नावाने जो संघ खेळणार आहे, खानाव यांच्या नावाने जो संघ खेळणार आहे, त्या संघाचे पुरस्कर्ते सचिनदादा मुंडे खानाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत पाली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा एक नामवंत क्रिकेट स्पर्धा आयोजक सन्मानित चिंतामणी शेलके यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. आणि पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय राजशेठ पाटील नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजशेठ यावं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच बॉल इथे फुलर लेनचा पहिला. इथे मोठा फटका येणं गरजेची बाब होती. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. मुख्याच्या क्षणाला नो बॉल आले आणि जी गरज होती काव्या इलेव्हन विगर संघाला 1+1 2 धावांचा बोनस. येणारे 6 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच आमचे या ठिकाणी पाहतील की चेंडू हाईट फॅक्टर किती पाहून जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु विशाल पाटील सर, आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाला तंबी द्या. जास्तीत जास्त वेळ इथे खर्चिक झालाय. आमचे स्कोर आम्हाला माहिती देत आहेत. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय संजय दादा पाटील नेरे यांचे सुपुत्र पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय राजशेठ पाटील नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं नेरे धुंद्रे विभागीय 50 गाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रकाश भोईरे गोलंदाज आहेत आणि बीमर आहे की नाहीये याची चाचपणी इथे केली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट कंट्रोल रूम मध्ये हे पाहिलं जाईल. हिरामनजी भोसले सर तारागाव हे इथे पाहायला मिळत आहेत. आणि इथे नो बॉल. नो चेंडू 1+1 2 धावा. फ्री हिट असेल. for the free hit now. 2 रिव्ह्यू होते संघाला. ते दोन्ही रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. म्हणजे धडाकेबाज 11 नेरे संघासमोर आता रिव्ह्यू नसणार आहे, याकडे लक्ष असू द्या. येणारे चेंडू 6 आणि 11चे समीकरण. प्रकाश भोईर जो अनुभवी खेळाडू आहे तो सामना आपल्या बाजूने झुकवेल की उमेश कर्णुक हा सामना आपल्या बाजूने झुकवेल? अनुभवी गोलंदाजाकडून अशा पद्धतीची घोडचूक होणंही कुठेतरी अंगलट येऊ शकतो. धडाकेबाज 11 नेरे संघासाठी 6 चेंडू आणि आता मात्र 11 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल. विकेट कीपर काय करतो? इथे चेंडू सुटला होता आणि त्यानंतर इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. इथे फलंदाज रनआउट आहे की नाहीये हे पाहिलं जाईल. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये घरवापसी केली आहे की नाहीये हे पाहिलं जाईल. आणि इथे घडामोड घडली काय? पडद्यामागे दडलं काय? धगधग वाढली. धगधग आहे. एक इम्पॉर्टंट अशी मॅच इथे घडली जाते. खूप असा कठीण असा हा निर्णय पाहता, जिथे वेळ इथे खर्चिक होतोय परंतु मॅच तितकीच इम्पॉर्टंट खेळाडू होतोय बाद. रेड सिग्नल देण्यात आलेला आहे. OUT अर्थात फलंदाज इथे बाद झाला. म्हणजे सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोशन आणि दीपक जर आपण विचार केला रंगत निर्माण झालेली आहे. कारण दोन्ही क्रिकेट संघ आहेत ना, सहजगत्या प्रवीण गायकर हार मानणार नाहीये. ती एका बर्फाची लादी नाहीये की सहजगत्या वितळून जातील. संघर्ष करणारे दोन्ही संघ आहेत, संघर्ष करणारे क्रिकेटर आहेत. त्यामुळे या मैदानामध्ये संघर्ष आपल्याला आता बघायला मिळणार. खऱ्या अर्थानं नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर जात असताना ऋषिकेश फडके मोक्याच्या क्षणी वेल फिनिशरची भूमिका बजावणारा खेळाडू बुमबुम स्टाईल फटकेबाजी दाखवू शकतो, परंतु तो नॉन स्ट्राईक एलला कधी कधी 2 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना ऋषिकेश फडकेने ते फटके लगावले आहेत. परंतु आता 5 चेंडू 11.
इथे प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टी वाकवली ती सुद्धा मधली आणि इथे खेळाडू बाद होतोय खानाव गावचा उमेश कर्णूक तमूच्या श्रेयाला. आणि या विनर टू विनर लढतीमध्ये कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. 4 चेंडू 11 4 चान लागले या लढतीमध्ये. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे, पण ऋषिकेश फडकेला जर स्ट्राईक मिळाली तर 2 चेंडूमध्ये 12 धावा जमवण्याची कुवत आहे या खेळाडूमध्ये. अनेक वेळा संघ अडचणीमध्ये असताना या खेळाडूची खेळी पाहिली. आज या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कशा प्रकारे कामगिरी करेल हे देखील पाहिले जाईल आणि तिसरे पंच आमच्या टीव्ही स्क्रीनवरती असतील याच्याकडे देखील लक्ष असू द्या. सलामीचा नौका खेळाडू निकेश गडगे हा खेळाडू स्ट्राईक वरती खेळणारे येणारे 4 चेंडू 11चं समीकरण. दोन्ही संघांमध्ये हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. ओहो सुरेख सुरेख चेंडू सफर केला. नॉन स्ट्राईक एनला धोका होता परंतु त्याचा स्वीकार केला नाही तो गोलंदाजानं. आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळेल बॅटिंग मार्कवर इनाईट नंबर 7 7व्या क्रमांकावरती आल्यानंतर ऋषिकेश फडके आपली सत्ता गाजवेल का. 3 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. अनेक वेळेला दीपकजी त्याने कारनामा केलाय. नक्कीच अनेक वेळा कारनामा केलाय पण आज हिरो बनण्याची गरज असेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. फटका खेळणं प्रतीक मालीसाठी अंगलट आलं आणि तेच दीपकजी संघासाठी धोक्याचं ठरलंय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये प्रथमेश गवते धावची झाल्यानंतर संघ परास्त होता. या ठिकाणी प्रतीक मालीने चुकी केली कारण धावा आल्या होत्या 2 चेंडूमध्ये 7. मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीचे निर्णय घेणं कुठेतरी अंगलट येत आहेत परंतु 2 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अजूनपर्यंत बनू शकते जर इथे मोठा फटका आला तर. 2 चेंडू 10 2 चेंडू 10 जमतील कारण काल 3 चेंडू मध्ये 16 धावा चेस झाल्यात. जमवण्याची तुमच्यात धमक पाहिजे. गोलंदाज प्रकाश भोईरचा हा चेंडू मोठा फटका खेळावा लागेल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतं किरण पाटील आणि झेल बाद फलंदाज. नेरे डुंगरे विभाग प्रीमियर लीग. नेरे डुंगरे विभाग प्रीमियर लीग. थँक यू डीजे. पहा ज्या पद्धतीने जिगरबाज असा खेळ राहिलाय तो धडाकेबाज 11 नेरे संघाचा. नवनवीन चेहरे पाहिले आपण नेरे संघांमध्ये आणि त्यांनीच हिरोपंथी गाजवली. त्याला साथ होती रोहन पाटीलची आणि त्यानंतर निलेश पाटील वाजे. काय गोलंदाजी राहिली आहे आणि त्याच्या जोरावरती या लढतीमध्ये पूर्णपणे दबदबा पाहायला मिळतो. काव्या 11 विगर संघाविरोधामध्ये धडाकेबाज 11 नेरे संघाचा. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू मध्ये 11 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 9 धावा होताना पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 10 धावा होतील का. एखादा विमर चेंडू फेकला चौकार बा नशिबाचा मिळाला तर या धावा होऊ शकतील पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये. 10.00च्या सरासरीने प्रति षटका गणित धावसंख्या बनवायची असताना तिथे मात्र बॅकफुटला पाहिला आपण काव्या 11 विगर संघाला आणि इथे मात्र लढत जिंकली आहे. पाठोपाठचे 2 विजय धडाकेबाज 11 नेरे संघाचे. पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा वाचवल्या आणि या सामन्यामध्ये 50 धावा वाचवल्या. ही गोलंदाजीची आपण धार पाहिली. गडगे सर. थँक्स दीपक फडके आणि रोशन पाटील मान्यवरांचं खऱ्या अर्थाने इथे आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि या प्रीमियर लीगची संकल्पना उदयास आणणारे दमदार नेतृत्व नामदेव शेठ जमदाडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आताची जी दीपक आपण जर विचार केला रोशन अतिशय चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत झुंज प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. एक